तर चला आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघायचं आहे की यूट्यूबसाठी थंबनेल कसा क्रिएट करायचा असतोय। आता थंबनेल तुमचा असा असायला पाहिजे की एका सेकंदात तुमच्या ऑडियन्सला रीड करता यायला पाहिजे। जेवढं जास्त तुमचा इझी थंबनेल असेल तेवढं जास्त तुमच्या थंबनेलवर क्लिक येणार। आता यूट्यूबसाठी थंबनेल ही अशी गोष्ट आहे की त्यामुळे तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ व्हायरल करू शकता। आता यूट्यूबवर जर तुमचा थंबनेल नीट असेल तर तुमची ऑडियन्स एका क्लिकमध्ये तुमचा व्हिडिओ बघू शकतात। आता त्यासाठी तुम्हाला थंबनेल तर नीट करायलाच लागणार आहे। आता यूट्यूब थंबनेल क्रिएट करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या टाईपमध्ये पिक्चर क्रिएट करायला लागणार आहेत। आता तुम्हाला इमेज क्लिक करताना असं प्लेन बॅकग्राऊंडवर इमेज क्लिक करायचा आहे आणि असं तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओच्या टॉपिकनुसार वेगवेगळे पोझिशन देऊ शकता। आणि अशा टाईपमध्ये तुम्ही इमेज क्लिक केल्यावर तुम्हाला रिमूव्ह बीजी करताना देखील प्रॉब्लेम येणार नाही आणि ते तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यावर एकदम प्लेन बॅकग्राऊंडवर क्रिएट करू शकता। आता थंबनेल क्रिएट करण्यासाठी तुम्हाला ढीक प्रकारच्या वेबसाईट बघायला मिळतात। त्यातला आपण एकच वेबसाईट यूज करायची आहे, ती म्हणजे कॅनवा ॲप्लिकेशन। ती तुम्हाला प्ले स्टोअरवर इझिली बघायला मिळेल आणि तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, तिथून देखील तुम्ही डाउनलोड करू शकता। सगळ्यात पहिला हे कॅनवा ॲप्लिकेशन उघडून घ्या आणि त्यामध्ये यूट्यूब थंबनेल असं सर्च करा। आता सगळ्यात पहिला तर प्ले स्टोअर उघडून घ्या आणि तिथं वरती कॅनवा असं सर्च करा आणि डाउनलोड करून तिथूनच ओपन करून घ्या। आणि ओपन झाल्यावर तुमच्या कॅनवा ॲप्लिकेशनला लॉग इन करून घ्या आणि ही सगळी प्रोसेस झाल्यावर अशा टाईपचं एक पेज उघडेल। तिथं वरच्या साईडला सर्च ऑप्शन आहे, त्यावर टॅप करा आणि तिथं यूट्यूब थंबनेल असं सर्च करा आणि त्यामध्ये तुम्ही आतल्या साईडला तुम्ही आत एंटर केल्या तुम्हाला ढीक प्रकारचं थंबनेल बघायला मिळतात। त्यामध्ये तुम्ही कोणता देखील थंबनेल एक यूज करू शकता आणि त्यानंतर तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड एक थंबनेल सिलेक्ट करून घ्या आणि आतल्या साईडला एंटर करा आणि त्यानंतर तुम्हाला जो देखील इमेज आणि वर्ड नको आहे तो डबल टॅप करून डिलीट करून घ्या। अशा टाईप मध्ये मी जसं करतोय तसं डिलीट करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला नको असलेले वर्ड देखील डिलीट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड तुमचं वर्ड सिलेक्ट करायचं आहे आणि अशा टाईप मध्ये तुमचा थंबनेल पहिला क्लीन करून घ्या। मग त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला टेक्स्टचा ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करा आणि त्यानंतर तिथं ऍड अ टेक्स्ट वर टॅप करा आणि त्यामध्ये तुम्हाला जो पाहिजे ते टेक्स्ट टाईप करून घ्या। आणि आता इथं टाईप करताना तुम्हाला व्हिडिओच्या रिलेटेडच टाईप करायचं आहे, जास्त लॉंग मध्ये तुम्हाला सेंटेन्स ठेवायचं नाही आहे, एक एक वर्ड मध्येच तुम्हाला टाईप करायचं आहे आणि त्याला टाईप करून दिला अशा पद्धतीने तुम्ही त्याला सेट देखील करू शकता। आता इथे तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी दाखवायची आहे आणि क्रिएटिव्हिटीनुसार वर खाली कुठे देखील ऍडजस्ट करू शकता आणि असं तुम्ही प्रॉपर मध्ये सेट करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या वर्डवर डबल टॅप केलं तुम्ही तुमच्या वर्डचा कलर देखील चेंज करू शकता अशा टाईप मध्ये आणि त्यामुळे तुमचा थंबनेल आणि जरा कॅची वाटेल। आणि त्यानंतर खालच्या साईडला एलिमेंट्स म्हणून ऑप्शन आहे त्यावर टॅप करा आणि वरती ग्लो असं सर्च करा आणि त्यामध्ये तुम्ही कोणता देखील ग्लो सिलेक्ट करू शकता आणि असं प्रॉपर मध्ये सेट करून तुमचा थंबनेल आणि जरा क्रिएटिव्ह बनवू शकता। आता तुम्हाला वरच्या साईडला डाउनलोडचा ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करून तुमचा थंबनेल डाउनलोड करून घ्या आणि यामध्ये तुम्हाला पिक्चर ऍड करण्यासाठी तुम्हाला कॅपकट मध्ये जायचं आहे आणि ओव्हरले मधून एक तुमचा इमेज एक सेट करून घ्या आणि त्यानंतर रिमूव्ह बीजी मध्ये जावा आणि तुमचा ऑब्जेक्ट रिमूव्ह करून घ्या अशा टाईप मध्ये आणि स्ट्रोक मध्ये जावा आणि त्याला अशा प्रकारे तुम्ही स्ट्रोक देखील देऊ शकता आणि त्यामुळे तुमचा थंबनेल आणि जरा क्रिएटिव्ह वाटेल। आता इमेज क्लिक करताना तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड करायचं आहे आणि हे सगळं झालं इमेज एक्सपोर्ट करून घ्या। आता थंबनेल क्रिएट करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, थंबनेल तुमचा लई सिंपल पण नसला पाहिजे, थंबनेल तुमचा व्हिडिओपेक्षा चांगला क्रिएटिव्ह असला पाहिजे। आणि या थंबनेल मेकिंगचा व्हिडिओ तुम्हाला जरा देखील आवडला असेल तर आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजचं बेल आयकॉन देखील दाबू शकता। चला